युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। राज्यभर सुरू असलेल्या शिवसंवाद दौऱ्याअंतर्गत आज नांदगाव येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक नांदगाव येथील देवांश बंगलो आमदार निवासस्थानी पार पडली। खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला उपस्थित मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी बूथनिहाय नियोजन, मतदार संपर्क अभियान, गाव पातळीवरील पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले। याप्रसंगी बोलताना शिवसेना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी मतदारसंघातील उत्तम कार्य आणि पक्षाच्या संघटनांबद्दल माहिती मांडली व अंजुमताई कांदे यांचे खंबीर महिला नेतृत्व, सामाजिक कार्य, उच्च शिक्षित, कर्तबगार महिला म्हणून आगामी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी मागणी केली। नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता ग्रामीण भागातही शिवसेनेची ताकद अधिक प्रभावीपणे वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागून प्रत्येक बूथवर मजबूत यंत्रणा उभी करण्याचं आवाहन करण्यात आलं। तसेच विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी, मतदारांची नावे पडताळणी आणि बोगस नावे वगळण्यासाठी दक्षतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। युवा सेना आणि महिला आघाडीने या मोहिमेत पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा असंही यावेळी सांगण्यात आलं। बैठकीदरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सूचना, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या। तसंच पुढील संघटनात्मक कामकाजासाठी आवश्यक दिशा देण्यात आली। शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हा प्रमुख सुनील पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गोडगे, युवा सेना तालुका प्रमुख नगराध्यक्ष सागर हिरे, नगराध्यक्ष योगेश पाटील, मयूर बोरसे यांच्यासह शिवसेना आणि युवा सेना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.